नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भाजपचा दणदणीत विजय. परंतु हा विजय काही लोकांसाठी अत्यंत धक्कादायक आहे आणि त्यातल्याच एका निवडणुकीबद्दल आपण बोलणार आहोत. सामान्य तरुणांनी भाजप विरुद्ध निवडणूक लढवायची की नाही हा प्रश्न आता या सगळ्या निवडणुकांनंतर पडतोय. चांगल्या तरुणांनी राजकारणामध्ये यावं की नाही हाही प्रश्न या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून पडतोय. आणि जर असंच चालत राहिलं तर देशामध्ये निवडणुका घ्यायच्या तरी कशासाठी? सरळ सरळ उमेदवार जसे जाहीर करतात तसे तुम्ही सरळ सदस्य नगरसेवकच जाहीर करून टाका ना. निवडणुकांचं ढोंग लागते तरी कशासाठी? हे सगळे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. हे पडतात आणि त्याच निमित्ताने आज आपल्याला मंगेश साबळे नेमके पडले की पाडले याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, मंगेश साबळे हे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत हे खरं तर कुठल्याही पद्धतीने विचारात घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण मंगेश साबळे यांचं स्वतःचं नाव आहे, मंगेश साबळे यांचं स्वतःचं कर्तृत्व आहे. मंगेश साबळे हे लोकांमध्ये राहतात, मंगेश साबळे लोकांचं काम करतात, मंगेश साबळे सामान्य लोकांसाठी झटतात, मंगेश साबळे अनोख्या पद्धतीने आंदोलनं करतात आणि आपल्या जनमानसांसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पदरात पाडून घेतात. आणि हे सगळं असूनही मंगेश साबळे निवडणुकीमध्ये हरतात. याचं कारण काय? तर याचं कारण आहे राजकारण. एखाद्या चांगल्या सुशिक्षित तरुणाने राजकारणात येऊच नये, एखाद्या चांगल्या सुशिक्षित तरुणाने सत्तेला प्रश्न विचारूच नये, एखाद्या चांगल्या सुशिक्षित तरुणाने सत्तेला अडचणीत आणूच नये, अशी स्ट्रॅटेजी सध्या भाजपची राहिलेली आहे. आणि हे मंगेश साबळे जे लोकांमध्ये फेमस आहे, बरं फेमस आहे म्हणून निवडून द्यावा असं काही आहे का? तर मुळीच नाही. तुम्ही निवडून देऊच नका. कारण असं जर ठरलं तर मग तर मोदींच्या जागी आम्हाला कुठल्या तरी रील स्टारला पंतप्रधान करावं लागेल. देवेंद्र फडणवीसांऐवजी तर असे कित्येक रील स्टार आहेत, आपल्याला त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल. परंतु असं नसतं. मंगेश साबळे रील बनवून फेमस नाही झालेले, लोकांचे काम करत असतानाचे रील बनवून फेमस झालेले आहेत. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, मंगेश साबळे रील टाकतात म्हणजे महाराष्ट्राचे आणि देशभराचे प्रश्न त्या रील्स मधून मांडतात का? तर मुळीच नाही. मंगेश साबळे मांडतात आपल्या भागातील, आपल्या ग्रामीण भागातील असलेल्या लोकांचे, सामान्य लोकांचे प्रश्न. मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, विहिरीच्या अनुदानाचा प्रश्न असेल, किंवा एखाद्या समाजावरती झालेला लाठी हल्ला असेल, एखाद्या रस्त्याचं काम असेल, अशा प्रकारचे प्रश्न ते मांडतात. म्हणजे ते जिथे राहतात त्याच लोकांचे प्रश्न मांडतात. एप्स्टीन फाईलचे व्हिडिओ टाकून मंगेश साबळे फेमस झालेला नाहीये. मंगेश साबळे जनमानसांचे प्रश्न सोशल मीडियावरती मांडून, अनोखे आंदोलन करून, बरं फक्त सोशल मीडियावर मांडतात का? तर नाही. तहसीलदारांच्या समोर असेल, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर असेल, असे आंदोलन करून हे करतात. आणि असं असून सुद्धा मंगेश साबळे निवडून आले नाही. मग खरंच लोकांनी त्यांना मतदान केलं नसेल का? तर असं होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मंगेश साबळे हे 2200 मतांनी पुढे होते आणि नंतर अचानक ही लीड तुटत गेली आणि मंगेश साबळे यांना 800 ते 1000 मतांनी पराभूत करण्यात आलं. ही सेम स्टोरी कित्येक महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण बघितली आणि आज आपण मंगेश साबळेंच्या माध्यमातूनही बघितली. भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढवणंच खरं तर गुन्हा आहे, अशी स्थिती सध्या यांनी निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे मंगेश साबळे हे पडले यावर आमचा विश्वास नाही. मंगेश साबळे यांना पाडण्यात आलं आणि हे सगळं निवडणुकीचं जे टॅक्टिक आहे ते भाजप वापरते, हे आपल्याला समजून घ्यावंच लागेल. बऱ्याचदा विरोधक निवडणुकीनंतर ईव्हीएम बद्दल बोलत असतात. लोकसभेमध्ये लोक वेगळा विचार करतात. खरं तर लोकसभेला मोदींच्या बाजूने मतदान करणाऱ्या महाराष्ट्रात मतदार जास्त आहे, परंतु राज्यामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असताना विधानसभे मात्र भाजप बहुमताने येते. याचा अर्थ काय?
लोक 6 महिन्यामध्ये आपले विचार बदलणारे एवढे भुलचट लोक या महाराष्ट्रात नाहीयेत. मग तरी सुद्धा असं होतं. याचं कारण आहे भाजपनी निवडणुकीमध्ये केलेल्या वेगवेगळ्या सेटिंग्स. त्याच्यामध्ये ईव्हीएम हॅक होतं याबद्दल आम्ही कदापि असं म्हणणार नाही. त्याच्याबद्दल आम्हाला कुठलीही माहितीही नाहीये आणि ती गोष्ट आम्ही बोलणारही नाही. परंतु ईव्हीएम नाही पण ईव्हीएमला हँडल करणारी लोक मात्र हॅक होतात. आजकाल कोणत्या बूथवर कोणत्या प्रमुखांनी तेथे त्याची ड्युटी लागणार आहे हे ठरवतं सुद्धा भाजपच. असे कित्येक आरोप आपल्याला जनसामान्यांमध्ये ऐकायला मिळतात. जे बूथ प्रमुख म्हणून येतात त्याच्यामध्ये कित्येक वेळा ते शिक्षक संघटनेचे वगैरे भाजपचेच पदाधिकारी असतात. असे कित्येक वेळा बातम्या आपण ऐकत असतो. आणि मग या सगळ्या सिस्टीमला अशा पद्धतीने हायजॅक केल्या जातं. बोगस मतदान तर वेगवेगळ्या ठिकाणी पकडल्या गेलेलंच आहे. पैशाचा प्रचंड वापर या निवडणुकांमध्ये केला जातो आणि या सगळ्या टॅक्टिक वापरून भाजप चांगल्या तरुणांना या देशाच्या राजकारणामध्ये जागा देत नाही. अशीच परिस्थिती सध्या आपल्याला दिसते. त्याच्यामुळे मंगेश साबळे हे पडलेले नाहीये तर त्याला या गचाळ राजकारणाने पाडलेलं आहे. आणि राजकारण सुद्धा समोरासमोर भिडण्याची मंगेश साबळेंसोबत यांची ताकद नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये वेगवेगळे टॅक्टिक्स वापरून हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे. अर्थात याच्याबद्दलची डिटेल आम्ही आपल्यापर्यंत काही काळात पोहोचवूच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.